मराठी, ते धडक ते धडक. सांगता येईना आणि सहनही होईना, शौचा वाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदना रहित विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एसटी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. आटपाडीच्या राजकारणावरून आमदार सुहास बाबर यांनी मंत्र्यांपुढे मोठी खदखद व्यक्त केली आहे. जे होईल ते भोगायला मी तयार आहे, पण कार्यकर्त्यांना दिला जाणारा नाहक त्रास थांबला पाहिजे. आमचं आटपाडीचं दुखणं संपवून द्या. खानापुरात कुणाला टेकून देत नाही. माझ्या स्वभावात नाही तक्रारी व्यक्त करणे, पण आटपाडीतून नाहक त्रास होतोय. तुम्ही आमच्या कुटुंबाचे सदस्य आहात. हा त्रास थांबवणे तुमचं काम आहे. अशा कणखर शब्दात आमदार सुहास बाबर यांनी उदय सामंत यांच्या समोर व्यथा मांडली आहे. ग्रीन हार्वेस्ट नैसर्गिक पेंडीयुक्त खत, नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती. ग्रीन हार्वेस्ट. मग तुम्ही आमच्या कुटुंबातले सदस्य आहे. माझा स्वभावच नाही तक्रारी व्यक्त करणं. माझ्या अंगावर जे येईल ते माझी भोगायची तयार आहे. पण खाली कार्यकर्त्यांना काम करत असताना नाहक जो त्रास दिला जातो तो तेवढा तुमच्या मार्फत थांबला पाहिजे, ही मात्र आमची विनंती तुम्हाला 100% आहे. आमच्या अध्यक्ष या ठिकाणी आहेत, खास करून आटपडेला जरा त्रास होतो. पण आम्ही कधी चुकीचं काम, वाह्यात काम कुणाला सांगत नसतो. हा त्रास थांबवणं हे तुमच्या हातात आहे. कारण तुम्ही उदय सामंत हे आता राज्यात वेगळ्या पद्धतीनं बघितलं जाणारं नाव आहे साहेब. म्हणजे दुवा म्हणून तुम्हाला बघितलं जातं. सगळे पक्ष असतील त्यांचा सगळ्यांचा दुवा तुम्ही आहे, लक्षात घ्या. तुम्ही अत्यंत हुशार, सगळ्यांचा समन्वय साधणारी व्यक्ती म्हणून उदय सामंत आम्ही बघतो. आम्हाला काय दुखणं असलं, अडचण असली की तुम्हाला फोन केले की एका मिनिटात दुखणं संपते. एवढं फक्त आमच्या आटपाडीत दुखणं तेवढं संपून द्या. खानापूरमध्ये कोण आलं तरी आम्ही एवढंसं टेकून देत नाही, ती जबाबदारी आमची आहे. जरा फक्त आम्हाला आटपाडीत ताकद द्या. आमची विद्याताई मागं बसली, त्यांना कुठंतरी संधी दिली पाहिजे, ती संधी तुम्ही द्या. अत्यंत हुशार, त्या ताकदीनं काम करू शकतात. आम्ही दोघांनी तुमच्या पुढे ते आमचं घराणं मांडले. एक चंद्राला पाटलानं तुम्ही आता आम्हाला संधी दिली, राज्यस्तरावरती आमचा माणूस तुम्ही नेलाय. असंच एक आमची विद्याताई, एक महिला फक्त न्या, बाकी सगळं आमचं आम्ही तुम्हाला व्यवस्थित मतदारसंघ या निमित्तानं बांधून देतो. एक लहान भाऊ ह्या नात्यानं तुम्ही आमच्या ह्या मतदारसंघावरती, कारण लोकांचं कसं आहे साहेब, माझी थोडी सर्कस होते. तरुण मुलं त्यांची माझी कनेक्टिव्हिटी चांगली आहे. वयानं ज्येष्ठ माणसं आता ही आमची मागं बसलेत. 50 वर्ष ह्यांनी पार्टी चालवल्या. ह्या लोकांच्या पुढे ज्यावेळेला मला जावं लागतं त्यावेळेला ह्या लोकांचं ज्या अपेक्षा असतात, जे काम असतं ते 100% झालं पाहिजे. यासाठी मला खूप कष्ट करावं लागते. आणि त्या कष्टामध्ये तुमच्या सर्वांची मला मदतीची आवश्यकता आहे. काही संघर्ष आहे, काय आम्ही कधीही तक्रार करत नाही. अगदी आत्ता जी आमची विधान परिषदची निवडणूक झाली होती, अनेकांना असं वाटत होतं 4 मंत्री साहेब घरी भेटायला आले. त्याच्यानंतर एकदा सगळ्या मतदारांना घेऊन आमची बैठक झाली, सभा पार पडली. पण एकदाही आम्ही आम्हाला होत असलेला त्रास कधीही सांगितलं नाही. एकच भाषणामध्ये फक्त सांगितलं. मी ते सांगितलं असं, मी जयकुमार गोरे भाऊंना अगदी जाहीर भाषणात सांगितलं की तुमची ना आमची लढाई होऊ द्या. निवडणुकीला आम्ही घाबरत नाही अजिबात. यश अपयशाला आम्ही घाबरत नाही अजिबात. काय समोर आमच्यातून तुमचं व्हायचं देऊ द्या, त्याला आम्ही घाबरत नाही. ही खोट्या ज्या काही प्रशासकीय अडचणी आहेत का नाही आमच्या, त्यात फक्त कुठं आम्हाला त्रास होऊन देऊ नका, एवढेच तक्रार त्यांच्यापुढे आम्ही व्यक्त केली. घरगुती जेवण असो किंवा तुमच्या पार्ट्या, लाकडी घाण्यातील शुद्ध तेलापासून बनलेली नैसर्गिक चवीची स्पेशल चटणी तुमच्या जीवनाची चव द्विगुणितच करणार. गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली ओम श्री गुरुमाऊली खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आजच खरेदी करा. पत्ता खताळ बंधू, विट्याचा राजा कॉर्नर, महात्मा गांधी शाळेजवळ, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. जिओ मराठी, ते धडक